छत्रपती संभाजी, काल मी, माझी पत्नी अनिता घोडेले मॅडम, आनंद घोडेले माझा भाऊ आणि उद्योगपती राजेंद्र कोंडलवाल, आम्ही शिंदे सेनेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षामध्ये त्यांच्या हस्ते आम्ही प्रवेश करून घेतला। यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्रजी जंजाळ यांच्या उपस्थितीत मी प्रवेश केलेला असताना निश्चितपणे एक सांगेन की मागचे 30-35 वर्ष मी शिवसेनेत काम केलं आणि अपक्ष सोडताना मला दुःख झालं, परंतु एक शहराची विकासाकडे वाटचाल करण्याच्या हेतूने, शहराला प्रगतीपथावर नेण्याच्या हेतूने, नागरिकांच्या दैनंदिन उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याकरता सत्ता आणि सत्ताधारी पक्षामध्ये राहणं हे आवश्यक असतं। आज आपण बघतो की विधानसभा निवडणुकीमध्ये पिछेहाट झाली, त्याला कारणं वेगवेगळी असू शकतात, परंतु जनतेने नाकारलं। कारण मीमांसा जर आपण बघितली तर जनतेला महाविकास आघाडीसोबत काम करणं शिवसेनेचे आवडलं नाही। जनतेने उघडपणे मतदारांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासोबत आहात, एका विशिष्ट पक्षासोबत, विशिष्ट समाजासोबत, म्हणून आम्ही आपल्याला मतदान करणार। भविष्यामध्ये राजकारणात जर टिकून राहायचं तर निश्चितपणे भवितव्य, राजकीय भवितव्य, आपल्याला भवितव्य मिळालं पाहिजे, एक स्थिरता असावी, त्याच्याकरता विचार केला आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सेनेमध्ये आम्ही प्रवेश केला। निश्चितच कुठल्याही प्रकारचा कंडिशनेबल प्रवेश नव्हता, कुठल्या प्रकारची अट नव्हती, कुठल्या प्रकारचं नव्हतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केला होता, तसं आमचं काहीच नव्हतं। आमच्या मनामध्ये एक प्रामाणिक भावना होती की जनतेची कामं करण्याकरता या ठिकाणी शिंदे सेनेसोबत जावं आणि तो काल आम्ही निर्णय घेतला आणि निश्चितच या माझ्या भूमिकेचं, आमच्या भूमिकेचं सर्व स्तरावरून स्वागत होत आहे। अनेक लोक म्हटले की तुम्ही आधी गेले असते तर बरं झालं असतं, परंतु माझा धोका देण्याची प्रामाणिकपणे इच्छा नव्हती। निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने जाणं ते मला आवडलं नसतं, म्हणून मी त्या ठिकाणी निवडणुका झाल्यानंतर गेलो। काही लोकांचं म्हणणं की तुम्ही महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी पक्षात, तसं काहीच नाही। निवडणुका ह्या कधी होतील, काय होतील, काय होईल चित्र स्पष्ट अजून नाही, परंतु तसा काही उद्देश नाही। आणि शिंदेसाहेब स्वतः म्हटले जेव्हा प्रवेश तुमचा सन्मान केला जाईल, तुमच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही आणि तुमच्यावर निश्चितपणे आमचा विश्वास है, एक चांगलं काम करा, भविष्यात पुन्हा भेटू। सर एक सवाल है ये, सर भविष्य में घोडेले साहब को जो है तो हम महापौर देख सकते हैं शिंदेगढ़ की इनकी तरफ से? ऐसा कोई मैं पॉलिटिकल एम्बिशियस या कोई महापौर होना या कुछ ये होना ऐसा नहीं। मुझे एक शौक़ है जनता के काम करने का, सुबह से शाम तक मैं जनता के काम करता हूँ। निश्चितपणे आज 5 साल हो गए, फिर भी मैं किसी प्रकार के मेरे काम में ये नहीं है, मैं रुका नहीं हूँ। अगर ऐसा रहता तो फिर मैं इलेक्शन में सामने आता था, लेकिन मैं मेरा जनते से जो मेरा नाता है वो मैंने तोड़ा नहीं। पद रहो चाहे मत रहो, महापौर पद वगैरह समझो, ये बहुत से लोगों ने बोला कि मैं अगर वो फिर कंडीशन ही डालता था, सर मुझे मेयरशिप दो तो मैं आता नहीं, ठीक है नसीब में होगा मिलेगा, नहीं नसीब में होगा या इससे भी अच्छा कुछ होगा। सर डेव्हलपमेंटच्या विषयावर काही शिंदे साहेबांसोबत चर्चा झाली, याच्या अगोदर पण शिंदे साहेब बरेच वेळेस शहरात येऊन गेले आणि उद्घाटनं पण झाली त्यांच्या हातातून। जे उद्घाटन राहिलेले आहे ते कामं पूर्ण करून घेणार का आपण?
म्हणजे आता इथं शहरामध्ये सन्मान्य मंत्री महोदय संजय शिरसाट आहे, प्रदीपजी जयस्वाल साहेब आहे, त्यातच महाविकासचे अतुलजी साहेब भारतीय शहरात खासदार भुमरे साहेब आहेत. शहराचं एक चांगलं नेतृत्व, म्हणजे मी तर कालच आलो, पण एक शहरात त्यांचं चांगलं नेतृत्व आणि एक संघटन शहरात आहेत आणि मला वाटतं त्यांच्या माध्यमातून आज इतके ताकदीचे लोक आहेत, म्हणजे मी फार छोटा आहे त्यांच्यासमोर, तेच निश्चितपणे जे काही अर्धवट कामं असतील ते करून घेतील. आपलं जिथं समजा जिथं काही आपल्या अँगलनी एखादं महत्त्वाचं काम असेल तर यांच्या माध्यमातून साहेबांपर्यंत पोहोचून आपण निश्चितपणे करून घेऊ. महापूरचे पुढे MLC बद्दल काय विचार आहेत का? मी म्हटलं अनकंडिशनेबल प्रवेश होता. MLC महापौर पद बाकी जनतेतनं हे सगळं हे विषय नाही. आम्हाला एक काम करण्याचा छंद आहे. ते काम करण्याकरता एक प्लॅटफॉर्म असावं, चांगलं प्लॅटफॉर्म असावं, एक पाठबळ असावं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. महानगरपालिकेच्या निवडणुकीला कसं पाहणार मग? कसं राहणार? महानगरपालिकेच्या निवडणुका आता मी जसं म्हटलं स्पष्ट नाही आहेत. आता सिंगल म्हणजे सिंगल निवडणूक होता ती